मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा केस गळणे, कोंडा आणि कोरड्या केसांच्या समस्येने त्रस्त झाला आहात. मग पार्लरची महागडी ट्रीटमेंट सोडा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक DIY हेअर टोनर, जो फक्त तुमच्या घरात असलेल्या पदार्थांपासून बनणार आहे आणि तुमच्या केसांना देईल अप्रतिम चमक. आता हे बनवायचं कसं, चला ते पण बघूया. सर्वप्रथम आपल्याला उपयोगात आणायचा आहे पहिला घटक आहे तो म्हणजे चहापूड. चहापूड तीच वापरायची जी आपल्या घरात इझिली अवेलेबल होते, नेहमी आपण चहा बनवण्यासाठी वापरतो. चहापूड ही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. चहाच्या पावडरमध्ये असणारे टॅनिन केसांना नैसर्गिकरित्या गडद रंग आणि छान चमक देतात. आता इथे मी 1 चमचा घेतलेला आहे चहापूड. ह्याच्या नेक्स्ट स्टेपसाठी मी आलेली आहे स्वयंपाकघरात. सर्वप्रथम गॅस ऑन करायचा, त्यावर एक भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे पाणी. पाणी इथे मी फिल्टर वॉटरचा वापर केलेला आहे आणि अगर तुमच्याकडे बोरचं पाणी असेल किंवा खारट पाणी असेल, अजिबात वापरू नका, त्यामध्ये केमिकल्स असतात. जेवढं होईल फिल्टरवालंच पाण्याचा वापर करा. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे चहापूड. इथे मी 1 चमचा इथे चहापूडचा वापर केलेला आहे. छानपैकी चहापूड घातल्यानंतर हे पाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक एक करून ह्यामध्ये आपल्याला आणखी काही घटक घालायचे आहेत, ज्यामुळे पाण्याचा फायदा आपल्याला दुप्पट होणार. नेक्स्ट कोणतं पदार्थ आहे, घटक आहे, चला ते बघूया. ते म्हणजे मेथीदाणा. प्रथिनांनी समृद्ध असतात हे मेथीदाणे. मेथीदाण्याच्या दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते. हे केसांची मुळे घट्ट करते आणि नवीन केस उगवण्यास मदत करते. ज्यांची पण केस खूपच रफ ड्राय झालेली आहेत, झाडूसारखी झालेली आहे, त्यांच्यासाठी हे मेथीदाणा खूपच महत्त्वाचा आहे. इथे मी 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे, त्याला सुद्धा ह्या चहापूडच्या पाण्यातच घालायचं आहे. आता बघा, दोन्ही घटक घालून झालेले आहे. छानपैकी ढवळून घ्या आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे लवंग. लवंग दिसण्यामध्ये खूपच छोटे आहेत. आपण ह्याचा वापर गरम मसाला म्हणून करतो. केसांकरता कितपत फायदेशीर आहेत हे कोणालाच माहीत नाही. लवंगमध्ये युरोजेनॉल नावाचा एक घटक असतो, जो स्कॅल्पमधील रक्ताभिसरण वाढवतो, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, डोक्यावरचे, त्वचेवरील कोणतेही प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतील ते सगळं काही दूर करतं. आता इथे बघा 8 ते 10 मी लवंग घेतलेले आहेत. ते लवंगसुद्धा आता ह्या पाण्यातच घालायचे आहेत. एक एक करून सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर चहापूडचा किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे आणि सगळे घटक आपल्या जागी परफेक्ट आहेत, जे आपल्या केसांना खूपच स्ट्रॉंग बनवतात. ह्यामध्ये जे आपण आता घटक घातलेले आहेत ना, त्यांच्यातली जी क्वालिटी गुणधर्म आहे ते पाण्यामध्ये मिक्स होण्यामध्ये, डायल्यूट होण्यामध्ये मिनिमम 10 ते 15 मिनटं घेते. म्हणून मंद आचेवर आपल्याला हे छानपैकी उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या सगळ्यातला अर्क ह्या पाण्यात मिक्स होईल आणि हे पाणी दुप्पट पद्धतीने, दुप्पट पॉवरने आपल्या केसांशी फायदेशीर ठरेल. आता गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे. नेक्स्ट स्टेप कोणती आहे, चला ते बघूया. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती गाळण ठेवायचं आणि हे जे आपण आता इथं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. इथे फायनली एक टोनर तयार झालेला आहे. आता ह्या टोनरचा उपयोग कसा करायचा, चला ते पण बघूया. पण हा टोनर आपण इथे 2 पद्धतीनं वापरणार आहे. सर्वप्रथम ह्याचा आपण वापर ॲज अ टोनर करणारच आहे. तो कसा, ह्या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे टोनर घालायचं आहे आणि ह्या स्प्रे बॉटलच्या मदतीने आपल्या केसांच्या मुळांना आता हे स्प्रे करायचं आहे. ते कसं, चला ते पण बघूया. सर्वप्रथम केस छानपैकी विंचरून घ्यायची, केसातला गुंता काढायचा आणि केसांच्या मुळांना आपल्याला हे पाणी जे आहे ना, टोनर, ते स्प्रे करायचं. अगर असा स्प्रे बॉटल नाही आहे, सो डोंट वरी, तुम्ही इथे कॉटनचे बॉल्स येतात ते घ्या, ह्या पाण्यात बुडवा आणि आपल्या केसांच्या मुळांना अप्लाय करू शकता. अशा प्रकारचे स्प्रे बॉटल असल्यामुळे हे वापरणं खूप सोयीस्कर होतं, सुविधाजनक होतं. म्हणून ह्याचा नक्की वापर करून बघा आणि मला सांगा ह्याचा उपयोग कसा आहे.